अकोल्यात शिक्षकाची बदली तर संतप्त विद्यार्थ्याचा शाळेत न जाण्याचा इशारा. अकोला जिल्ह्यातील कुंभारी येथे शिक्षकाच्या बदलीनंतर संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संतोष पाचपोर यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आज जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. तर संतोष पाचपोर यांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत आणत शाळेची पटसंख्या वाढवली होती. मात्र त्यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. तर आम्हाला संतोष सर खूप छान शिकवायचे, त्यामुळे तेच शिक्षक आम्हाला परत द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर शिक्षकांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा शाळेत नियुक्त करा, अन्यथा शाळेत जाणार नाही आणि शिक्षक न दिल्यास विद्यार्थ्यांचे TC काढून घेण्याची मागणी करण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे. हर्षदास सोनोने, अकोला. कोणते सर होते तुला? सर. आता कुठे सर? सरची बदली झाली. मग काय सर पाहिजे का तुम्ही? हाव हाव. आम्ही कुंभारीहून आलो. आमची जिल्हा परिषदले लेकरं शाळेत आहेत. संतोष पाचपोर सर त्या लेकराचे शिक्षक आहेत. त्या सरची बदली करण्यात आली. आम्ही शाळेत विचारायला गेलो तर आम्हाला म्हणतात की सर ट्रेनिंग वर गेले. सर काय 15-20 दिवसापासून नाहीत. आमचे लेकरं घरीच आहेत. पण आम्हाला कोण्या सरनं विचारलं नाही की तुमचे लेकरं शाळेत आले नाही का, त्याचा अभ्यास कोणी घेत नाही, एकात एक बसवतात, शिकवत नाही, मोबाईलवर मेसेज नाही, व्हिडिओ नाही, काहीच नाही. मग काहून नाही असं करत आहे? आम्ही विचारायला गेलो की आई ताई तुमचं बरोबर होईल, ताई तुमचं बरोबर होईल, आम्हाला लागतील तर तेच सर लागतील, नाही तर आम्ही दाखले काढण्यात घेतो, लेकराचे काढून घेतो. आम्हाला ते सर असतील तर आम्ही धाडतो ना. आमचे लेकरं पण म्हणतात ते सर दिसले तर आम्ही शाळेत जातो, नाही तर जात नाही. आणि जर जिल्हा परिषदला टाकले नाही तर लोक काय म्हणतात की जिल्हा परिषदला लेकरं शिकत नाही, टाकले की असे काऊन करतात? येऊन आलो आम्ही आणि त्या सरांची बदली झाली म्हणून आम्ही इथं ते सर मागासाठी आलो. ते सर होते तर आमचे लेकरं रोज शाळेत जात. एक महिना सकाळची शाळा होती पण आमच्या लेकरांना शाळा नाही पाळली, रोज सकाळची शाळेत गेले. आता ते सर 15-20 दिवस झाले नाही तर आमचं लेकरू शाळेत जाऊनही नाही पाहून राहिलं. आणि ते सर लोक येऊन नाही राहिले की तुमचं लेकरू काम नाही येऊन राहिलं. पाणी येत होतं एवढं पण ते सर छत्री घेऊन आमच्या घरोघरी आले की लेकराले शाळेत पाठवा. आणि 15-20 दिवस झाले कोणीच नाही आलं आमच्या घरी की तुमच्या लेकराले शाळेत पाठवा म्हणून. आम्ही गरीब लोक आहोत सर. तिथं गेलो आम्ही की ते म्हणतात की तुमचे सर येतात, तुमचे सर येतात, पण आमचे लेकरं म्हणतात ते सर आल्याशिवाय आम्ही शाळेतच जात नाही. आमची एवढीच मागणी आहे की ते सर पाहिजे आम्हाला, ते सर पाहिजे आम्हाला, नाही तर आम्ही दाखले काढतो. तू इथे कशी गेली बेटा? कशी आली तू? सरसाठी कोणते सर? पासपोर्ट.